नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 202 विशेष ट्रेन्स. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच लाडकी बहीण सुरक्षित नसल्याचा शिवसेना उद्धव ठाकरे महिला आघाडीचा आरोप. आणि उपवन तलावात एका तरुणाचा बुडून मृत्यू. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आमच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. उपवन तलावात पोहण्यासाठी गेलेल्या करण सिंग या 19 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. उपवन इथं गेलेल्या करण सिंगला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो पाण्यात बुडाला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे दाखल झाली होती. त्यानुसार वर्तकनगर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेऊन या मुलाला तलावाबाहेर काढलं. पण उपचारासाठी त्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषित केलं. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच लाडकी बहीण सुरक्षित नाही, कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल, आम्ही ते करू, असा इशारा शिवसेना महिला आघाडीनं युती सरकारला दिला आहे. गेल्या 2 वर्षापासून राज्यासह जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. रस्त्यावर फिरताना महिलांचं जगणं मुश्किल झालं आहे. कावेरी नाखवा, अक्षता म्हात्रे आणि आता यशश्री शिंदे या महिलांचा नाहक बळी गेल्यानंतर देखील सरकारला अजूनही जाग आलेली नाही. एकामागून एक अशा दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. कायद्याचा धाक कोणाला राहिलाच नाही आहे. त्यामुळं गुन्हेगार आपलं राजकीय वजन वापरून पुन्हा मोकाट फिरत आहेत. अशा गुन्हेगारांचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, जेणेकरून भविष्यात होणाऱ्या अशा घटनांना आळा बसेल. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच लाडकी बहीण सुरक्षित नसून आता कायदा हातात घ्यावा लागला तरी आम्ही ते करू, असा थेट इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीनं यावेळी दिला. यावेळी महिलांनी युती सरकारच्या विरोधात काळ्या फिती लावून संताप व्यक्त करीत हल्लाबोल केला. सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबियांना आणि गुंडांना संरक्षण देण्यात पोलीस व्यस्त आहेत. गेल्या 2 वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सराईत गुन्हेगार मोकाट फिरतायत, महिला असुरक्षित आहेत. राज्याचं गृह खातं आणि पोलीस यंत्रणा काय करतंय, असा सवाल नगरसेविका नंदिनी राजन विचारे यांनी केला आहे. अपुऱ्या पडणाऱ्या पोलीस मनुष्यबळामुळं पोलीस खातं हतबल झालं आहे. प्रामुख्यानं ठाण्यातील पोलिसांचा मनुष्यबळ सत्तेतील राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांना आणि गुंडांना सुरक्षा पुरवण्यात व्यस्त असल्यानं महिलांचं मंगळसूत्र चोरी, छेडछाडीच्या घटना दिवसेदिवस वाढत चालल्या आहेत. यासाठी पोलिसांचं मनुष्यबळ सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबियाकडून आणि गुंडांकडून काढून घेऊन 24 तास रस्त्यावर पोलिसांचे गस्ती पथक वाढवण्याची मागणी नंदिनी विचारे यांच्याकडून करण्यात आली आहे. किसननगर इथल्या महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून गणेश मूर्ती साकारल्या आहेत. शालेय जीवनातच एखादी कला आत्मसात करता आली तर त्या कलेतून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो. हाच आनंद किसननगर इथल्या शाळेत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं पर्यावरण स्नेही सजावटीच्या साहित्याचं प्रदर्शन शाळा क्रमांक 19 मध्ये भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच गणेशमूर्ती बनवता यावी यासाठी किसननगरमधल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. 2 तास सुरू असलेल्या या कार्यशाळेत विद्यार्थी देखील मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हणजे नेमकं काय, ही संकल्पना त्यांच्या मनात रुजावी, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्त्यामुळं होणारं जलप्रदूषण, पर्यावरणाची हानी याबाबत माहिती विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 202 विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. कोकणात गणेशोत्सवासाठी रेल्वेने जाणाऱ्या ठाणे मुंबईतील चाकरमान्यांची एकच गर्दी उसळते. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. आमदार संजय केळकर यांनी याबाबत रेल्वे मंत्रालयाला एक पत्र दिल्यानंतर कोकणासाठी 202 विशेष ट्रेन्स सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे चाकरमान्यांचा कोकण प्रवास आता सुखकर आणि वेगानं होणार आहे. कोकणातील गणेशोत्सव आणि मुंबईतील चाकरमानी हे नातं अतूट आहे. गणेशोत्सवाच्या 3 महिने आधीच कोकणात गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची जागा आरक्षित करण्यासाठी एकच स्पर्धा सुरू होते. पण प्रवाशांची संख्या वाढत असल्यानं कोकणात जाणाऱ्या उपलब्ध ट्रेन्स या कमी पडतात. त्यामुळं अनेकांना आरक्षण मिळत नाही. तर तुडुंब गर्दीमुळं रेल्वेचा प्रवास खडतर आणि अनंत हालअपेष्टा सोसत करावा लागतो. हजारो चाकरमान्यांची ही पर्वत थांबवण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी रेल्वे मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून विशेष अतिरिक्त ट्रेन्स उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला आता यश आलं असून मंत्रालयानं त्यांना नुकतंच 202 विशेष ट्रेन्सच्या फेऱ्या उपलब्ध करून दिल्याचं पत्राद्वारे कळवलं आहे. CSMT ते सावंतवाडी 18 फेऱ्या, सावंतवाडी ते CSMT 18 फेऱ्या, CSMT ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते CSMT प्रत्येकी 18 फेऱ्या, दिवा चिपळूण आणि चिपळूण दिवा प्रत्येकी 18 फेऱ्या, CSMT ते कुडाळ आणि कुडाळ ते CSMT प्रत्येकी 3 फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ आणि कुडाळ ते लोकमान्य टिळक टर्मिनस प्रत्येकी 18 फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी आणि सावंतवाडी ते लोकमान्य टिळक टर्मिनस प्रत्येकी 18 फेऱ्या, तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ आणि कुडाळ ते लोकमान्य टर्मिनस प्रत्येकी 8 फेऱ्या याप्रमाणे एकूण 202 फेऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या वाढीव विशेष ट्रेन्समुळं कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास वेगानं आणि सुखानं होणार असून विविध प्रवासी संघटनांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले आहेत. खाजगी रुग्णालयात छोटीशी शस्त्रक्रिया करायची झाली तरी हजारो रुपये मोजावे लागतात. रुग्णाची आर्थिक परिस्थिती काय आहे याचा कोणताही विचार केला जात नाही. मात्र सिव्हिल रुग्णालय याला अपवाद ठरत आहे.
एका तरुणाला खाजगी रुग्णालयात हाताच्या अंगठ्याची शस्त्रक्रिया करायला सांगितली असता सिव्हिल रुग्णालयातील भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार विभागात केलेल्या सकारात्मक उपचारांनी त्या तरुणाची शस्त्रक्रिया तर दूरच पण अंगठ्याच्या हालचाली पहिल्यासारख्या झाल्या. ठाण्यात राहणारे प्रमोद शर्मा यांचा हाताचा अंगठा गेल्या अनेक दिवसांपासून दुखत होता. सकाळी उठल्यावर अंगठा दुमडला की पुन्हा सरळ करताना त्यांना भरपूर त्रास व्हायचा. त्यामुळे याचा परिणाम नोकरी व्यवसायावर झाला होता. अंगठ्यावर इलाज करण्यासाठी एका खाजगी रुग्णालयात प्रमोद गेले. या ठिकाणी सर्व टेस्ट जगल्या, मात्र अंगठ्याचं निदान मात्र काही झालं नाही. शेवटी अखेरचा उपाय म्हणून त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलशी संपर्क साधला आणि तिथं अंगठ्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला घेतला. मात्र यासाठी 40 ते 50 हजार रुपये खर्च सांगण्यात आला. प्रमोद यांची परिस्थिती बेताचीच आहे, त्यामुळे एवढा खर्च करणं त्यांना परवडणार नव्हतं. अंगठ्याच्या त्रासानं त्रस्त झालेल्या प्रमोद यांनी ठाणे सिव्हिल रुग्णालयात धाव घेतली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे, अस्थितज्ञ डॉक्टर विलास साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात उपचार घेतले. सिव्हिल रुग्णालयात सुरुवातीला मलम आणि गोळ्यांनी अंगठ्यावर काय फरक पडतो ते तपासण्यात आलं. त्यानंतर अंगठ्याला प्लॅस्टर करण्यात आलं आणि योग्य तो उपचार केला. नियमित अंगठ्याचा व्यायाम आणि भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार करण्यात आले. 1 महिन्यातच प्रमोद यांचा अंगठा आता बरा झालाय. यासाठी भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार तज्ज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर सलगर, डॉक्टर नम्रता पाटणे, डॉक्टर सुप्रिया कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 202 विशेष ट्रेन्स. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच लाडकी बहीण सुरक्षित नसल्याचा शिवसेना उद्धव ठाकरे महिला आघाडीचा आरोप. आणि उपवन तलावात एका तरुणाचा बुडून मृत्यू. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 202 विशेष ट्रेन्स. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच लाडकी बहीण सुरक्षित नसल्याचा शिवसेना उद्धव ठाकरे महिला आघाडीचा आरोप. आणि उपवन तलावात एका तरुणाचा बुडून मृत्यू. या होत्या ठाणे वार्ता. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.